हॅलो फ्रेंड्स, टीनाज किचन अँड रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण अष्टमी नवमी विशेष काळा चणा मसाला बनवणार आहोत। आपल्याकडे या दिवशी कन्यापूजन केलं जातं, तेव्हा प्रसादात हा काळा चणा मसाला हमखास केला जातो। हा चणा मसाला आपण प्रसादात ठेवतो, म्हणून यात आपण कांदा आणि लसूणचा अजिबात वापर करणार नाहीये। तरी पण एकदम चविष्ट हा चणा मसाला आपण एक सिक्रेट मसाला वापरून बनवणार आहोत। अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी 1 कप काळे चणे स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते। ते छान भिजले गेले आहे। सोबतच आपल्याला लागणार आहे 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 छोटा चमचा हळदी पावडर, 2 चमचे धणे पावडर, 1 चमचा चना मसाला, 1 छोटा चमचा काळी मिरी पावडर, अर्धा चमचा काळं मीठ, 1 चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, कसुरी मेथी आणि पाव चमचा साधं मीठ। आता हे भिजवलेले चणे आपण एका कुकरमध्ये टाकून घेऊ। आपण 1 कप चणे घेतले होते, ते भिजून आता 2 कप झाले आहे। यात आता आपल्याला साधारणपणे 3 कप पाणी टाकायचं आणि यात आपल्याला 1 इंच आल्याचे काप, थोडंसं मीठ आणि याचं पाणी बाहेर न येण्यासाठी 2 चमचे तूप किंवा तेल टाकायचं। याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर कुकरला झाकण लावून याच्या 3 शिट्ट्या काढायच्या आहे। कुकर आता थंड झाला आहे, त्याचं झाकण आता खोलायचं। चमच्यात हे चणे घेऊन बघायचे। बघा, छान मऊसूत हे शिजले गेले आहे। आपण याचा सिक्रेट मसाला तयार करू। त्यासाठी एका वाटीत लाल मिरची पावडर, हळदी पावडर, धणे पावडर, काळी मिरी पावडर, चणा मसाला आणि काळं मीठ टाकून याला सुरुवातीला कोरडं मिक्स करायचं। यात धणे पावडर जास्तच वापरायचं, यातला हा एकदम महत्त्वाचा मसाला आहे। आता त्यात हे चणे आपण शिजवले होते ते थोडं पाणी टाकायचं आणि याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। यात हेच पाणी टाकायचं, कारण या पाण्यात चण्याचा पूर्णपणे अर्क उतरलेला आहे। हे बघा, याची अशी पेस्ट करून घ्यायची आहे। हा आहे याचा सिक्रेट मसाला, ज्यामुळे हा चणा मसाला एकदम चटपटीत लागतो। आता गॅसवर एक कढई ठेवून त्यात 2 पळी तेल टाकायचं। तेल गरम झालं की त्यात पाव चमचा हिंग टाकायची। हे चणे पचायला थोडे जड असतात, त्यामुळे यात हिंग टाकायची। आणि आता त्यात हा तयार केलेला पूर्ण मसाला टाकायचा। याला मध्यम गॅसवर चांगलं परतून घ्यायचं। या मसाल्याचा पूर्ण कच्चेपणा निघेपर्यंत याला परतायचं। मोठ्या गॅसवर याला परतायचं नाही, नाहीतर सगळे मसाले करपून जातील आणि याची पूर्ण टेस्ट बिघडेल। हा चणा मसाला आपण कन्यापूजनसाठी करतोय, त्यामुळे आपण त्यात काश्मीरी लाल मिरची पावडर वापरली आहे, जी कमी तिखट असते। तुम्ही तिखट मिरची पावडर टाकणार असणार तर फक्त अर्धा चमचाच टाका। यात आपण कांदा लसणाचा अजिबात वापर केलेला नाहीये, कारण हा चणा मसाला आपण प्रसादासाठी करतोय। सगळे मसाले आता छान भाजले गेले आहे। याला तेल सुद्धा सुटायला लागलं आहे। याचा मस्त असा सुगंधही येतोय। हे उकडलेले चणे पूर्ण पाण्यासोबत टाकायचे। हे पाणी अजिबात फेकायचं नाही, पूर्ण पाणी आपल्याला यात टाकायचं आहे आणि याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता गॅस मोठा करून याला उकळी येऊ द्यायची आहे। हे पूर्ण पाणी आपल्याला या चण्यामध्ये आटवून घ्यायचं आहे। याला आता उकळी आलेली आहे, एकदा मिक्स करून घेऊ। आणि आता यावर झाकण ठेवून याचं पूर्ण पाणी आटेपर्यंत याला आपल्याला कमी गॅसवर शिजवून घ्यायचं आहे। 4-5 मिनिटांनंतर यावरचं झाकण काढायचं। बऱ्यापैकी याचं पाणी आता आटलेलं आहे। याला असं मिक्स करत राहायचं। आता त्यात गरम मसाला पावडर, आमचूर पावडर, कसुरी मेथी आणि मीठ टाकून याला मिक्स करून घ्यायचं। मीठ थोडंच टाकायचं, कारण आधी आपण यात मीठ वापरलेलं आहे। 1-2 मिनिटे मंद आचेवर याला असंच परतत राहायचं आहे। त्यात नंतर 2 अशी उभी चिरलेली हिरवी मिरची टाकायची आणि मिनिटभर याला परतायचं। हा चणा मसाला करताना आमचूर पावडर किंवा चाट मसाला त्यात आवर्जून टाका, कारण त्यामुळे हा चणा मसाला मस्त चटपटीत लागतो। हे बघा,
यातलं आता सगळं पाणी आटलेलं आहे. सगळ्या चण्याला व्यवस्थितपणे मसाला लागला गेला आहे. आता त्यात भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि याला मिक्स करून घ्यायचं. थोडंसं मिनिटभर परतायचं. बघा किती छान हा चणा मसाला तयार झाला आहे. हे बघा, बघूनच खावासा वाटेल असा हा मस्त चटपटी चणा मसाला तयार झाला आहे. आता आपण गॅस बंद करून देऊ. हा चणा मसाला घरी नक्की ट्राय करून बघा, खूप चटपटीत लागतो. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा.